आंब्याच्या पानाची तोरण बनवलेली आहे. पैठणीचे ना दुपट्टे बनवलेले आहेत, म्हणजे हे तुम्ही शेले म्हणून पण वापरू शकता. सो विधी लुकला हा. आपण किती सुंदर वाटतंय ते. नऊवारी साडीवरती जेव्हा तुम्ही मोत्याचा सगळा साज चढवता, अशा सगळ्या स्टाईल मध्ये तुम्हाला हवी तशी इथे नऊवारी मिळणार आहे. नऊवारीवरती ब्लाऊज पण इथेच मिळणार आहे, त्याच्यावरती लागणारे एक्सेसरीज सुद्धा इथेच मिळणार. हे जे आहे ना, हा आपला ठुशीचा प्रकार आहे, हा आपल्याकडेच अवेलेबल आहे. युनिक युनिक आहे. याच्यामध्ये बोरमाळ आहे, जोंधळे माळ आहेत, हे गहू माळ आहे, हे सुद्धा वन्स अगेन जोंधळे माळ आहे आणि हा ठुशी आहे. आणि आपण ही ना गव्हाच्या मण्यांमध्ये घेतलेली आहे. सो ताई, हे सुद्धा सगळं इंटरेस्टिंग आणि हे सगळं नवरी मुलीला आवडणार आहे आणि लग्न घरामध्ये लागणार आहे. लग्न घरामध्ये लागणार तर आहेत, प्लस आपल्या संक्रांतीसाठी तर लागणार आहे, रुखवतीसाठी पण आपण ठेवू शकतो ऑप्शन. आणखी बऱ्याचशा लोकांचं असं होतं की आपलं ट्रेडिशनल मध्ये काहीतरी पाहिजे, तर मी त्यावेळेला आहे ना, मी हे आपले तोरण, हे आंब्याच्या पानाची तोरण बनवलेले आहे आणि हे माझे सगळे महिला कारागीर बनवतात. अरे वा, हा, किती सुंदर आहे. आपण आपल्याकडे महिला कारागीर पण तितक्याच पटीने आहेत. सो आपलं ही चॅनल ही लोकमत सखी आहे आणि मला असं वाटतं ही एक आपल्या बरोबर सखी आहे जी स्वतः बरोबर प्रत्येक महिलेला उभं करते आणि त्यांचंच हे क्रिएशन आहे. किती छान आहे. आणि मेन म्हणजे ना, आपले जे तोरण बनवतो ना, त्यावेळेला आपण सगळे शुभचिन्ह यूज केलेले आहेत, पण हँड पेंटिंग वगैरे नाही केलेले आहेत. ह्याच्यावरती ना आपण ॲक्रेलिकचे बनवलेले आहेत सगळे. आणि हे इतके सुंदर दिसतात ना लावल्यावरती, कारण की मी सुद्धा स्वतः दरवाजाला हेच यूज करते. इतके सुंदर दिसतात की असं वाटतं की हे घर काहीतरी युनिक आहे. युनिक आहे, खूपच छान. हा, आणि इतकं सुंदर. आणि आपल्या मुली ज्या आहेत ना, जे महिला कारागीर जेवढे आहेत, ते आपले आयन वगैरे करून पर्टिक्युलर करत असतात. म्हणजे असेच नाही, तू जर पाहशील तर तू एक्झिबिशन मध्ये वगैरे फक्त असे लटकलेले असतात. आपले तोरण तसे नाही दिसत. आणि ह्याला सुद्धा आपण मस्त असे छोटे छोटे घंटा लावलेले आहेत. श्री, कमळ, गणपती बाप्पा, बाप्पा असेल तर दरवाजाला अजून हे येतं ना, म्हणजे स्वस्तिक. सुंदरच. त्याच्यानंतर आपल्याकडे ना, आपण हे पैठणीचे ना दुपट्टे बनवलेले आहेत, म्हणजे हे तुम्ही शेले म्हणून पण वापरू शकता. सो विधी लुकला. हा, आणि ह्याच्यातले भरपूर ह्याच्यात पण कलर्स अवेलेबल आहेत. हा ऑल ओव्हर पैठणीचे आहे. वाव, किती सुंदर आहे. जर तुमचा प्लेन ड्रेस असेल सिल्कचा, त्याच्यावरती पैठणीचा दुपट्टा घ्या. आणि कुठल्याही, म्हणजे तुमच्याकडे वेळ नाहीये, साडी आपली नेसायला वेळ नाहीये, तर ते तुम्ही घाला आणि हे करा. किंवा अगदी नवरी असेल आणि तिने पिवळी आपली विधी लुकला घातली असेल, सो त्याला सुद्धा किती सुंदर दिसणार आहे. मी पण हा जस्ट तुम्हाला दाखवते. नऊवारी साडीवरती शेळा म्हणून हा एकदम उत्तम पर्याय आहे. कमाल कमाल. त्याच्यानंतर आपला हा खणाचे पण कलर्स खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. हा सुद्धा खूप सुंदर. हे आपले दुपट्टे आहेत. हे दुपट्टे आजकाल ह्याच्यासाठी पण घेतात, संक्रांतीचा वाण म्हणून पण देतात, दिलं जातं. हा, कारण की त्यांना काय द्यायचं ते सुचत नाही. त्यावेळेला मी सांगते की तुम्ही दुपट्टा यूज करू शकता त्याच्यासाठी. खूपच मस्त आहे. आणि हा सुद्धा आपला पैठणीचाच आहे दुपट्टा. आणि हे 2.5च्या अबाव आहेत. अंडर काहीच नाही, म्हणजे 2.5 मीटरच्या आतमध्ये आपण काहीच नाही केलेलं आहे. म्हणजे भरगच्च आणि मोठाच्या मोठा. म्हणजे जर तू असं पाठवून पुढे हातावर, म्हणजे आजकालचं ब्राईडचं हे असतं की बाबा नऊवारी आपली जेव्हा वेअर करतात त्यावेळेला त्याच्या हातावरती फ्रंटला वगैरे घेतात, मग त्यावेळेला हे बोथ साईडला दिलेले आहेत आपण. हा, दोन्ही साईडला हे आहे दुपट्टा जे आहे, दोन्ही साईडला सुंदर आहे. आणि ह्याच्यात सुद्धा रंगांचे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. खूप मस्त. म्हणजे जेवढे ह्याच्यात कलर बनतात तेवढे सगळे कलर्स आहेत. वाव, मस्त. खूपच छान. वाण म्हणूनही छान आणि नवऱ्या मुलीसाठीही छान. तुम्ही डेली सुद्धा. आणि आजकाल ग्रूम पण यूज करतात. येस, म्हणजे धोती घालतात, त्याच्यावरती आपलं कुर्त्यावरती हे खूप सुंदर दिसतं उपरणा टाइप मध्ये. आणि हा आपलं स्लिंग बॅग आहे, पैठणीची स्लिंग बॅग. किती सुंदर आहे, मस्त आहे. आणि हा सगळा रंग सगळ्यावरती तुम्हाला छान तुम्ही कॅरी करू शकता अशी. आणि लग्नात होतं की आपले जे सायडर असतं त्यांच्याकडे मोबाईल असतो, कॅश असतं, हे थोडं तरी कॅरी करायचं असतं. आणि एखादी सिंगल आपली लिपस्टिक ते तर लागतेच. ते ह्याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन आहे आणि मी सुद्धा स्वतः यूज करते. आणि हे बघ, हे पोटली जे आहेत ना, हे बल्क मध्ये भरपूर मिळणार आहेत. हे हा, हे तुम्हाला पाहिजे 100, 50, 200 पीस कितीही घ्या, आपल्या आत्ताचे संक्रांतीसाठी. आणि हे रिझनेबल मध्ये मिळणार. आणि लग्नाला पण आपल्याला द्यायलाच लागतं गिफ्ट, ओटी भरतो तेव्हा सगळ्यांना, त्याच्यासाठी पण रिटर्न गिफ्ट साठी वगैरे मस्त आहे. आणि या इथे मला नथी दिसतायत, पण या नाकातल्या नथी नाहीयेत. साडी पिन आहेत त्या. किती छान आहेत, किती मस्त आहेत. म्हणजे मला दाखवायचंय, किती सुंदर वाटतंय ते.
नऊवारी साडीवरती जेव्हा तुम्ही मोत्याचा सगळा साज चढवता, नऊवारी साडीवरती पण, आणि मेन म्हणजे आता संक्रांतीला पण, प्लस आपल्या ग्रूम्सच्या फेट्यावर पण हो बरोबर, खूप सुंदर वाटतं. त्याला पण किती छान वाटणार आहे. खूपच छान, मस्तच आहेत. आणि त्याचे सुद्धा साइजेस बऱ्यापैकी आहेत आपल्याकडे. ही व्हाईट मध्ये आहे बरं, आणि हा आपला प्रॉपर पर्ल कलर आहे, आणि हा थोडा डार्क मध्ये आहे. सो खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे. सो तुम्हाला तुमच्या मकर संक्रांतीसाठी वाण हवं असेल किंवा अगदी तुमच्या लग्नासाठी तुम्हाला काही घ्यायचं असेल तर मला असं वाटतं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये तुम्हाला. इथे आल्यानंतर तुम्ही खाली हात जाणार नाही, एवढी माझी गॅरंटी आहे. आणि प्लस आपण नऊवारी साडी सुद्धा स्टिच करून सुद्धा देतो, हो, ड्रेप करून सुद्धा मी देते. आणि जर तुम्हाला बॉक्स फोल्डिंग मध्ये साड्या पाहिजे असतील, की आजकाल खूप असं ट्रेंड, आता मी ही जी नेसलेली साडी आहे ही मी बॉक्स फोल्डिंग प्री प्लेटिंग करून ठेवलेली. अरे वा, मी फक्त आता टाकली आहे, असं समोरून घेतली, इथे पिनअप केल्यात आणि आतमध्ये आपले प्लेट्स टाकलेत, बस पूर्ण प्री प्लेटिंग करून. आणि हे लग्नासाठी हवंच असतं, गडबडीमध्ये नवरी पण मी पूर्ण मेजरमेंट नुसार. आणि आत्ताच मी परवाच्या दिवशीच एका मुलीला आपला स्कर्ट दिला, नऊवारी साडी आपली सेल केली, आणि तिला ती साडी तिला हे नाही करायची, म्हणजे आपली कट नाही करायची, तिला नंतर नेसायची. मग तिला जस्ट प्री प्लेटिंग करून दिली, त्याच्यावरती फक्त एक धागा टाकून दिले, तू तुझ्या आपल्या आतमध्ये पेटिकोट यूज कर आणि त्याच्यावरती तू लेहंगा म्हणून घाल, आणि दुपट्टा त्याचाच प्री प्लेटिंग करून दिली, म्हणजे तो लेहंगा म्हणूनच घालणार आहे ती. कसलं भारी. आणि मला ते ताई हे पण बघायचंय, कारण यांच्याकडे फक्त नऊवारी एका प्रकारची नाहीये, वेगवेगळ्या प्रकारच्या नऊवारी इथे तुम्हाला शिवून मिळणार आहेत. सो अगदी मस्तानी आहे, शाही मस्तानी आहे, ब्राह्मणी आहे, मयूरपंख, राजलक्ष्मी, शाही ब्राह्मणी आणि पेशवाई, अशा सगळ्या स्टाईल मध्ये तुम्हाला हवी तशी इथे नऊवारी मिळणार आहे. नऊवारीवरती ब्लाऊज पण इथेच मिळणार आहे, त्याच्यावरती लागणारे एक्सेसरीज सुद्धा इथेच मिळणार आहे. आणि हो, तुमच्याकडे दागिने सुद्धा आहेत भरपूर, ते सुद्धा आता आपल्याला बघायचे. एक नजर आपण त्याच्यावरही टाकूया. सो म्हणजे जसं मी म्हटलं की हे नवरीसाठी एक काय म्हणतो तिच्या मनाच्या जवळचा कोपरा आहे, कारण इथे येऊन तिला सगळं मिळणार आहे. आणि ज्वेलरी मध्ये सुद्धा ताई मागे नाहीये, इतकं सुंदर आणि इतकं भारी कलेक्शन आहे त्यांच्याकडे ज्वेलरीचं. ताई काय म्हणजे हे वेगवेगळे दागिने आहेत, प्रत्येकाची व्हरायटी सुद्धा मला वेगळी दिसते. बरोबर बोलते तू. आपल्याकडे सगळे महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे. आपला हे कोल्हापुरी साज जो आहे आपण ह्याच्यामध्ये दिलेला आहे, मोतीमध्ये दिलेला आहे. प्लस आपण खालीवर असं त्याच्या बरोबर छोटस असं हे दिलेलं, नेकलेस दिलेलं आहे, मोतीमध्येच दिलेलं आहे त्याच्याबरोबर. आणि तू पाहशील, मी आता अशीच दाखवते, आपल्याला फटाफट दाखवायचे. आपल्यासाठी चोकर आहेत, आणि आता सध्या ट्रेंड मध्ये आहेत आपले हे लोटसचे, कमळचे, हे हँडमेड आहेत पूर्ण. हे वरती पण आपले हँडमेड आहे, आणि हा सुद्धा सिंगल चेन, आणि त्याला फक्त अल्मेड आहे. आणि हे सुद्धा सगळे लॉंग, किती सुंदर वाटतंय. सो किती सुंदर वाटतंय. म्हणजे ही एक सर आहे, हा गजरा हार आहे. येस, आणि एकच सर घातली तरी सुद्धा तुम्ही खूप सुंदर दिसणार आहे. सो जस्ट लुक ॲट द फील. आणि खूपच सुंदर, आणि सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे. आणि हा आपला ट्रेडिशनल मध्ये गजरा हार आहे, आणि ह्याला आपण मस्त तनमणीचं पॅन्डंट दिलेलं आहे त्याला. आणि तू आता जो घातलेला आहे ना, तो थोडासा अँटिक लुक मध्ये जातोय. किती छान आहे, खूपच सुंदर आहे, खूपच मस्त आहे. आणि त्याच्यातले आपल्याकडे पाहशील तू किती सुंदर सुंदर आहेत. हे सुद्धा खूप आपला ट्रेडिशनल, आणि ह्याच्यात सुद्धा पॅटर्न आहेत, पॅन्डंट पण वेगवेगळे आहेत, बोरमाळी सारखं. हा, हे जे आहे ना, हा आपला ठुशीचा प्रकार आहे, हा आपल्याकडेच अवेलेबल आहे. युनिक आहे याच्यामध्ये. किती सुंदर आहे. हा, आणि हे सुद्धा आपला लॉंग शाही हार, याच्यामध्ये आपण चंद्रकोर दिलेले आहेत. कोल्हापुरी साज आहे. कोल्हापुरी साज मध्ये पण आपल्याकडे शॉर्ट पण आहेत. आणि आता जो मी हा घातलेला आहे ना, हा खूप सुंदर आहे. आणि ताईंचा लुक फक्त बघा किती छान आहे. एकदम एकदम म्हणतात ना, डिटेलिंग मध्ये मोर दिलेले आहेत छोटे छोटे, आणि ते सुद्धा 3D आहेत, ब्लाउज सारखे. त्याच्या कानातला कर्णफूल सुद्धा खूपच छान आहे, आणि त्याची सुद्धा बरीच व्हरायटी मला खाली दाखवायची आहे. आपल्याकडे कान सुद्धा खूप आहेत, आपले बँगल सुद्धा खूप आहेत, आणि आपल्याकडे कान सुद्धा आहेत, आणि कानचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याकडे. आणि सगळी ज्वेलरी रिझनेबल मध्ये आहे. म्हणजे जर तुम्ही मार्केटमध्ये जर हे कान घ्याल 750, 800, 900 तसे नाही आहेत आपल्याकडे, 300, 350, म्हणजे बजेट फ्रेंडली आहेत सगळी. आणि त्याच्या मागे रिझन म्हणजे माझ्याकडे जे ब्राईड घेतात, म्हणजे त्यांना आहे ना अगदी जास्त कॉस्टली मला नाही द्यायचंय, की कारण की ते नंतर पडून राहतं असं. आणि स्पेशली म्हणजे आपल्याकडे
हे जे आहेत ना, हे ठुशीमध्ये वगैरे प्रकार आहेत ना, हे मी असेच दाखवते बघ. येस, मला प्रेक्षकांना पण हे हा. दाखवायचं. त्यांनी इतकं हे- सुंदर सजवलं की आम्ही ते हलवत नाही आहोत. पण खूपच हे सुंदर आहे. बघ, हे आपलं पूर्ण ब्राईडला आपण असंच घालू शकतो. हे आपले बोरमाळ आहेत, जोंधळे माळ आहेत, हे गहू माळ आहे, हे सुद्धा वन्स अगेन जोंधळे माळ आहे आणि हा ठुशी आहे. आणि आपण ही आहे ना गव्हाच्या मण्यांमध्ये घेतलेली आहे. खूपच आणि सुंदर. छोटे छोटे सर पण छान छान आहेत आपल्याकडे. आपल्याकडे 40 रुपयापासून ज्वेलरी आहे गार्गी. अरे वा किती सुंदर. हे बाजूबंदची सुद्धा बाजूबंद किती सुंदर, सुंदर खूप ऑप्शन्स सुंदर. आहेत हम्म. आणि किती सुंदर दिसत आहेत ते. ताई मी खरंच सांगते, म्हणजे इकडे येऊन कुठलीही नवरी परिपूर्ण होणार आहे. ऑब्विसली. इतक्या अंगठ्यांचे, त्यानंतर हा. हेअर ऍक्सेसरीजचे खूप म्हणजे आपण व्हरायटी छोट्याशा जागेमध्ये सगळी ज्वेलरी Yes, ठेवलेली आहे. आणि yes. ह्याच्यामध्ये ना हे फक्त आम्ही डिस्प्ले दिलेली आहे. ह्याच्यातलं हो. भरपूर कलेक्शन आहे. इथे Yes, खाली yes, yes, बॉक्सेस yes. बघते, आतमध्ये हे सगळं भरलेलं आहे ज्वेलरीने. आणि आपल्याकडे स्पेशल म्हणजे आपली किडची ज्वेलरी ती कुठेच मिळत नाही. हो ना. कारण की खरी मार्केटमध्ये तू बघशील ना तर असे सिंपल बँगल्स वगैरे मिळतील, पण आपले हे जे आहेत ना मोत्यांचे वगैरे जे बँगल्स आहेत हे युनिक आहेत सगळे. आणि सगळ्या साइजेस पासून येतात 0 to 13 इयर्स पर्यंत. वाव आणि हे आपले आहेत ना हे स्पेशल आहेत. किती सुंदर आहे. हे बघ. आणि मला प्रेक्षकांना सांगायचं फक्त बांगड्याच नाही, तर ह्यांच्याकडे बरेच किड्स वेअर सुद्धा आहेत. हा. सो आपण कधीतरी त्याचाही ताई व्हिडिओ हा. करू नक्की. किड्सच्या ज्वेलरीमध्ये आहे ना आपल्याकडे इथे पाहशील तू, आपण ही सगळी किड्सचे आपण सिंगल पॅटर्न लावलेले आहोत. आणि ह्याच्यातले बरेचसे ऑप्शन आहेत. आणि हे सुद्धा आपण किड्स साठीच बनवलेले आहेत. किती जोंधळे छान माळ. आहे. So, परकर पोरक्यावरती हे हा, किती खूप सुंदर दिसणार आहे. हे सिंगल माळा आणि ह्या अशा टाइप मध्ये हे गहू माळ मध्ये आहेत. बरं. आणि अजूनही कलेक्शन आहे, ठुशी आहे. हे मंगळसूत्राचे सुद्धा ऑप्शन्स हा. आहेत. सो आफ्टर मॅरेज जर तुम्हाला वेगवेगळे फंक्शन्स अटेंड करायचे असतील तर असे युनिक मंगळसूत्र तुमच्या कलेक्शन मध्ये असलेच हम्म. पाहिजेत, मला असं वाटतं. सो ताई मी इथे आले आणि माझा आजचा दिवस एकदम सत्कारणी लागलाय, कारण मला इतकं म्हणजे मी वस्तू बघितलंच नाही तर त्यांचं नॉलेज पण कळलंय. जे तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनचं नॉलेज बोललात वगैरे एकदम सुंदर आहे. आणि मला माझ्या सगळ्या मैत्रिणींना हे सांगायचं आहे की हे आम्ही जे दाखवलं ते अगदी फुल ना फुलाची पाकळी होती. खरा बरोबर. खजाना तुम्हाला इथे येऊन बघायचा आहे, कारण इथे किड्स वेअर सुद्धा आहेत, बऱ्याच साड्यांचे सुद्धा हम्म. ऑप्शन्स आहेत आणि जितकं दाखवू तितकं कमी आहे ताई. त्यामुळे पुन्हा एकदा लोकमत सखी बरोबर हा व्हिडिओ केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे. थँक्यू. आणि मेन म्हणजे मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे की आपलं ईशा क्रिएशन हे फक्त ठाण्यात तर नाहीच आहे, Yes. आपलं पुण्यात सुद्धा आहे. पुण्यात आपलं वा. पिंपरीमध्ये शॉप आहे. बरं. आणि आपण ते दिलेले फ्रँचायझी दिलेले, कारण की बरं. मला सुद्धा जशी मी घडली तशीच माझ्या महिला उद्योजका मला तयार करायच्या आहेत अजून. खूप मस्त. आणि त्याच्यासाठी मला अजूनही बरेचसे फ्रँचायझी द्यायचे आहेत. म्हणजे माझा एवढाच हे आहे विजन की बाबा जस्ट आपले मी जशी रेडी झाली तशी मला प्रत्येक स्टेटमध्ये माझे महिला उभे करायचे. आणि ती जर मराठी असेल तर ते मला खूप आवडेल. आणि सगळे मराठीच भेटत आहेत. आणखीन मेन म्हणजे आपण आता कमिंग सून ठाण्यामध्ये ह्याच रोडला अजून पुढे आपला शॉप काय म्हणता, सो ठाणेकरांसाठी ही एक पुन्हा पर्वणी आहे, मेजवानी आहे येस असं मी येस. म्हणते. आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये ना मेन्सचे तर आहेच. म्हणजे आपल्याकडे बॉईजचं अगोदर आहे, पण आता आपण मेन स्टार्ट करतो. Oh, so आणि हे पण ते काहीतरी सुद्धा मस्त आहे. आपल्याकडे असे शर्ट्स, फॉर्मल शर्ट्स वगैरे मिळतील, पण ते फॉर्मल शर्ट्स आपले प्लेन वगैरे नसणार आहे. आणि की आपल्याला बरं. मार्केट पेक्षा वेगळे म्हणजे खणाचे, पैठणीचे, कलमकारी, बरं, अजरक बरं. अशा टाईप मध्ये आपण जाणार आहोत. आणि ते सुद्धा त्याला टच वेगवेगळा असणार आहे. कसलं म्हणजे भारी. ते तुम्ही प्रोफेशनली पण घालू शकता असं कलेक्शन बनवतोय आपण. बर. सो एकंदरीतच त्यांनी फक्त आपल्या सखींना खुश नाही केले, तर सखींच्या सख्यांना सुद्धा खुश केलं असं मी म्हणेन. नाही आणि- असं बऱ्याच वेळा होतं की तुम्ही बायकांना आमच्या एवढं छान देता, मग आमचं काय मग तुमच्यासाठी पण आम्ही ऑप्शन करतोय. खरंय खरंय, खूप मस्त वाटलं. आणि जसं ताई म्हणाल्या त्यांच्या प्रत्येक शॉपचे जे काही डिटेल्स आहेत, त्यांचा इंस्टाग्राम आयडी आहे, सगळं आपण मेन्शन करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा इथे यायचं आणि हे एक्सप्लोअर करायचं. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनो या. आणि मी सुद्धा इकडनं भरपूर शॉपिंग केली आहे, ती सुद्धा मी आता घेऊन चालली आहे. हो नक्की, हे तर तुझी खूप मोठी Yes. शॉपिंग झालेली आहे. तर ना स्वतः हे घेऊन मी सुद्धा पळते. आणि ताई खूप 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 पुन्हा एकदा तुला धन्यवाद. सुद्धा खूप खूप थँक्यू आल्याबद्दल. आणि yes. खूप मला पण बरं वाटलं, असं वाटलं की माझी मैत्रीणच भेटली. खरंय, खरंय. Okay. Yes. तर माझ्या मैत्रिणींनो, मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी भरपूर शॉपिंग केली आहे, कुठून तर ईशा क्रिएशन मधून. तर तुम्हाला सुद्धा तुमचं वेडिंग फंक्शन हे एकदम स्पेशल करायचं असेल तर माझ्यासारखी शॉपिंग करायला या ईशा क्रिएशन मध्ये. आणि हो, लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. बाय बाय.